पशु अस्पताल में हो रहे इंसानों का इलाज। बड़ा खुलासा हुआ, इमारत को जर्जर घोषित करने के 2 महीने पहले ही नूतनीकरण के नाम पर फूके लाखों रुपए। ग्रामीणों का सवाल है कि जिला परिषद सदस्य को सूचना देने के बाद भी बड़े गांव को नया अस्पताल कब मिलेगा। एक तरफ सरकार ग्रामीण इलाकों में बेहतर स्वास्थ्य सेवाएं देने के बड़े बड़े दावे करती है, वहीं दूसरी तरफ जमीनी हकीकत इसके बिल्कुल उलट है। आज हम आपको दिखाने जा रहे हैं शासकीय लापरवाही का एक ऐसा जीता जागता उदाहरण जिसे देखकर आप भी हैरान रह जाएंगे। महाराष्ट्र के गोंदिया जिला अंतर्गत आने वाले तिरोड़ा तहसील के बड़े गांव से एक बेहद चौंकाने वाला मामला सामने आया है। यहाँ प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पीएचसी की मुख्य इमारत होने के बावजूद आज किसानों का इलाज मजबूरी में जानवरों के अस्पताल में किया जा रहा है। देखिए हमारी यह खास ग्राउंड रिपोर्ट। जो ये तस्वीर आप अपनी स्क्रीन पर देख रहे हैं, ये किसी बदहाल व्यवस्था की वानगी नहीं है। बड़े गांव के स्थित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र को अब चूंकि पशु वैद्यकीय अस्पताल यानी जानवरों के दवाखाने में शिफ्ट कर दिया गया है। इस पशु अस्पताल के परिसर में कर्मचारियों के रहने के लिए बने क्वार्टर का इस्तेमाल अब प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के रूप में हो रहा है। जिस जगह पर मवेशियों और जानवरों का इलाज होना चाहिए था, वहां आज इंसानों का इलाज किया जा रहा है, जो कि बेहद चिंताजनक है। जब इस गंभीर स्थिति को देखकर हमारे संवाददाता बड़े गांव के संबंधित डॉक्टरों से बात की तो कई कड़वे सच सामने आए। डॉक्टरों के मुताबिक प्राथमिक स्वास्थ्य केंद्र की पुरानी इमारत को डिसमेंटल यानी जर्जर और ढहाने योग्य घोषित कर दिया गया। इस विषय में डॉक्टरों द्वारा पहले ही जिला परिषद सदस्य को लिखित सूचना दी जा चुकी थी। उन्हें तुरंत नई इमारत बनाकर दी जाए या फिर इस इमारत की मरम्मत कराई जाए। लेकिन इस पूरे मामले में सरकारी धन का जो दुरुपयोग हुआ वह वाकई हैरान करने वाला है। जिस इमारत को प्रशासन ने जर्जर और बेकार घोषित कर दिया था, उस घोषणा के ठीक 2 महीने पहले ही इस पूरे इमारत के फर्श फ्लोरिंग का नया नवीनीकरण किया गया था। अगर इमारत को ढहाना ही था तो जनता के टैक्स के पैसों में यह फिजूली खर्चा किसके इशारे पर की गई है, यह एक बड़ा सवाल है। मौजूद स्थिति में यह बड़े गांव की इस पुरानी इमारत का उपयोग मरीजों के लिए नहीं बल्कि केवल कर्मचारियों के वाहनों को खड़ा करने यानी पार्किंग लॉट के रूप में किया जा रहा है। इतना ही नहीं, इन सरकारी संपत्ति की सुरक्षा को लेकर भी भारी लापरवाही बरती गई है। इमारत के आसपास बड़े पैमाने पर पेड़ों की कटाई की गई है। प्राकृतिक कारणों के साथ साथ कुछ व्यक्तिगत स्वार्थ के चलते इस इमारत को जानबूझकर डैमेज नुकसान पहुंचाया गया है। इस तोड़फोड़ और सरकारी पैसों की बर्बादी के पीछे किसका हाथ है, इतनी निष्पक्ष जांच होना बेहद जरूरी है। लंबे समय से बड़े गांव के ग्रामीणों को एक नई और सुसज्जित अस्पताल की दरकार है। जिला परिषद सदस्य को सूचना देने के बावजूद अब तक प्रशासन ने इस और गंभीर क्यों नहीं दिखाया है, यह बड़ा सवाल है। अब देखना होगा कि प्रशासन इस ओर कब ध्यान देता है और क्या वित्तीय गड़बड़ी की जांच होगी। वंदे भारत से राकेश कुमार टेंभेकर की रिपोर्ट। कॉन्ट्रॅक्ट होता की आम्हाला चेंज करायचं आहे असं सांगितलं, त्यांनी चेंज केलं. खालची कोणी चेंज केलं ते त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता, त्यांनीच केलं सर. ते कोणाच्या होतं तुम्हाला नाही माहित, नाही, पण ते नाही, खालचं चेंज केलं. गरज आपल्याला छतची होती, छत खराब झाली होती, तिला रिपेअर करण्याची गरज होती. 2-3 महिन्यानंतर मग कसं डिसमिल म्हणूनच दाखवली बिल्डिंग. इथून आम्ही मग 2024 मध्ये त्या तिकडे शिफ्ट झालो क्वार्टरला. अच्छा, तिथे आम्ही 1 वर्ष राहिलो. 2025ला 19 ऑगस्टला आम्ही तिकडे गेलो पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे. आणि सोबत या ठिकाणी काही जे झाडं तोडफोड झाली आहे त्याच्या काय कोण त्याच्या केलं आहे? आधी म्हणजे 2 वर्षाच्या 2021 मधली गोष्ट आहे ती. तेव्हा ते आमचे मोटगरे सर होते, तेव्हा त्यांच्या याच्यात झालेलं होतं ते झाडं गिणं. अच्छा, तुम्ही या ठिकाणी केव्हापासून कार्यरत आहे, कोणत्या पदावर आहे? सर मी रुपाली चंद्रिकापुरे आहे. मी प्रयोगशाळा वैज्ञानिक आहे. थोडं लाऊड बोला, आवाज कमी येते. रुपाली चंद्रिकापुरे, मी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदावर कार्यरत आहे मागच्या 1 वर्षापासून. ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काम करणं सोय सुविधा बरोबर आहेत का? त्या ठिकाणी तुम्हाला जमते का काम करायला? इथल्यापेक्षा सुविधाजनक आहे का ती व्यवस्था? सुविधा म्हणता नाही तर ठीक आहे. म्हणजे सुविधाजनक आहे का? तुम्ही एका पशु वैद्यकीय ठिकाणी ज्या ठिकाणी जनावरांचा उपचार केला जायला पाहिजे त्या ठिकाणी माणसाच्या उपचारासाठी तुम्ही तिथं बसले, ते किती पत योग्य वाटतंय? ठीक वाटते सर, म्हणजे चांगलं वाटतं. माणसाच्या ठिकाणी, कम्फर्टेबल आहे. जनावरांच्या ठिकाणी माणसांना उपचार देणं कम्फर्टेबल एवढं ठीक नाही वाटत, पण आता ऑप्शन नसल्यामुळे आम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल. ओपीडी किती होती? आता ओपीडीचा वेळ किती आहे? तुम्ही ओपीडी घेत नाही साल कदाचित. तुमच्या ठिकाणी जे मेडिकल ऑफिसर कोण आहे साहेब, यावर थोडं 8:30 वाजतापासून तर 1 वाजतापर्यंत कमीत कमी आमची ओपीडी असते. 100 ते 125 असतात.
सोमवारी आणि बुधवारी आमचं रशचं असते. त्या दिवशी आम्हाला खूप प्रॉब्लेम जातो आहे. आमचे एका दिवशी ECGचे पेशंट 5 असतात आणि आम्हाला म्हणजे जे आम्हाला OPD काढतात त्यावेळेस पण प्रॉब्लेम जातो, इंजेक्शन लावायच्या वेळेस आणि ECG करायच्या वेळेस. आणि अजून आम्हाला इंट्राकॅटचे पेशंट, सलाईनचे पेशंट, आम्हाला ती म्हणजे कसं सुविधा म्हणजे वाटत नाही की ते योग्य नाही वाटत की आम्ही काम करत आहे, पण आम्हाला कसं ती पेस छोटी पडत आहे. क्वार्टर म्हटलं की छोटीच असतात, पण ते आमच्या लाईक नाही वाटत, कारण की आम्ही मोठ्या पेसमध्ये काम करू नये ना. आमचे पेशंट IVचे पेशंट 5 असतात, पण आता आम्हाला पेशंट जर म्हणत आहे लूज मोशनचा आहे तर आम्हाला सलाईन लावावं लागते. त्यावेळेस आम्हाला त्या पेशंटला सलाईन लावायची 2 बेड असल्यामुळे आम्हाला सलाईन लावता पण नाहीत, काही नाही. ते कम्फर्टेबल नाही वाटत आमच्यासाठी. अच्छा, या ठिकाणी तुम्ही जेव्हा उपचार करता रुग्णांवर तुम्हाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या? अडचणी जसं सिस्टरांनी सांगितलं, सेम स्पेस कमी आहे. आमची सवय आहे की मोठी स्पेस पाहिजे, बेड जास्त पाहिजे. आमच्याकडे जे स्पेस आहे कमी आहे, त्यामुळे 2 अच्छा, आता जे या ठिकाणी तुम्हाला रुग्ण आढळतात यांना वैद्यकीय उपचार करत असताना तुम्हाला त्यांना ॲडमिट करावं किंवा काही वेळ तुम्ही ऑब्झर्वेशनमध्ये असं ठेवायला पाहिजे वाटते. असे गरजेचे असतात खूप का? काही पेशंट असतात, डेली बेसिसवर 2-3 पेशंट असे निघतात की त्यांना आपल्याला वाटते की हे 3 दिवस आपल्याकडे ॲडमिट पाहिजे, कारण की ते घरी जाणार आणि काय करणार काही गॅरंटी अंडर नाही. ऑब्झर्वेशन पाहिजे तसं पाहिजे तुम्हाला Low वाटतं, पण BP, तुम्ही ठेवू शकत नाही कारण हो. तुमच्याकडे बेडची सुविधा उपलब्ध नाही आहे. सुविधा नाही. अशा परिस्थितीत एका मानवी हक्काचं या ठिकाणी उल्लंघन होत आहे आणि तुम्हाला वाटते तुम्ही ह्याच्यात चांगलं काही करू शकता. तुम्हाला या ठिकाणी स्पेस किंवा एखाद्या व्यवस्थित बिल्डिंगची गरज आहे. आम्हाला व्यवस्थित बिल्डिंग पाहिजे. ठीक, मागच्या काही दिवसापासून या ठिकाणी ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. ठीक आहे. हो. एक वर्ष